आपला भुजी डॅम. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय लोणावळ्याला माझ्या मित्राच्या घरी. या भर पावसामध्ये आम्हाला पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यासारख्या ठिकाणी चाललो. तर तिथे जाऊन आपल्याला धबधबे, झरे या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. सर्वप्रथम आम्ही आता मित्राच्या घरी जाणार आहे. तिथून मग आम्ही सर्व मिळून अशा ठिकाणी जाणार आहे जिथं पाणी असेल, धबधबा असेल. चला तर मग आता आमची तयारी चालू झालेली आहे जाण्याची आणि सर्व पूर्ण तयार होऊन आम्ही आता निघणार आहे. आता आमची तयारी झालेली आहे. थोडं साहित्य टॉप बॉक्समध्ये घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला निघायचं आहे. तर ही आहे आमची गाडी. याच बाईकने आम्ही आता जाणार आहोत. आणि तो प्रतीश पण तयार झालेला आहे. फायनली आम्ही लोणावळ्याला पोचलेलो आहे आणि आता रेल्वे फाटकजवळ थांबलो. इथून पुढे जायचं आहे. रेल्वे फाटक कसं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. पाऊस जोरात चालू आहे आणि याच पावसातून आम्ही आता पुढे चाललो. चला तर त्या डोंगरावरती आणि खूप धबधबा पण आहे आणि त्यांच्यावरनं पाणी खूप खाली आलंय. आम्ही लोणावळ्याला पोचलेलो आहे याच्या खाली. तर आम्ही पुण्यातून जवळ 11 वाजता निघालेलो आणि आम्हाला इथे पोचायला आता 2 वाजलेले आहे. म्हणजे एक 2 ते 2.5 तासाचा वेळ झालेला आहे. त्यामध्ये पाऊस खूप आहे, पाणी खूप आहे. त्याच पावसातून त्याच पाण्यातून आम्ही आता इथेपर्यंत पोचलेलो आहे. तिथून पुढे आता धबधबा पण बघायला जाणार आहे. तिकडे आपण आता जाऊया. चला आता आम्ही छान असं तयार झालेलं आहे. फिरायला चाललो आहे आता पाण्यामध्ये. एवढे सगळे आम्ही आता पुढे जाणार आहे. चला कुठल्या डॅमला? आज पाऊस खूप आहे आणि या पावसातूनच आम्हाला आता फिरायला जायचं आहे. तर आम्ही आता निघालोय धबधब्याकडे. पाऊस खूप आहे. याच पावसामधून आम्ही आता चाललोय पावसाची मजा, धबधब्याची मजा घेण्यासाठी. तर पुढे जाऊन बघूया कसा धबधबा आहे आणि कोणत्या ठिकाण आहे इथे. आम्ही चाललो आहे तर आता फिरायला, पण ट्रॅफिक भरपूर आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप ट्रॅफिक दिसत आहे आपल्याला इथे. लोकांची गर्दी. आता आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो आहे, पण आमचा भाऊ आपल्याला पुढं घेऊन चालला आहे. बहुतेक भुजी डॅमकडे जायचं आहे. चला तर मग. हा तुम्ही समोरचा नजारा बघू शकता. किती ट्रॅफिक आहे, किती गाड्या आहेत ते. तर आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे लोकांची आणि पाऊस पण तसा जोरदार चालू आहे. आम्ही आता भुशी डॅमला पोचलेलो आहे. गाडी पार्क केलेली आहे. आमच्या 2 गाड्या होत्या म्हणजे ATV. त्यातली एक गाडी खराब झालेली आहे आणि आम्ही काही लोक पुढे आलेलो आहे आणि बाकीचे लोक चालत आलेले आहे आणि गाडी पार्क करून आम्ही आता पुढे भुशी डॅमकडे चाललो आहे. इथे खूप गर्दी आहे. आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला गर्दी खूप पाहायला मिळते. तर समोरचा नजारा मी आता दाखवणार आहे आणि भुशी डॅमकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग. ही समोरची गर्दी तुम्ही बघू शकता. पाऊस पण खूप मोठा आणि गर्दी पण भरपूर आहे. तर आपण आता पटापट जाऊया पुढे आणि
डॅमकडे जातो आपल्याला पार्किंगची पण सोय दिसते आणि आजूबाजूला या चिनीमातीच्या भांड्यांची दुकाने दिसतात. तर खूप अशी छान सोय आहे इथे. ऑलमोस्ट आम्ही भुशी डॅमकडे आलेलो आहे. तर पाठीमागे अजून पण पार्किंग आहे, पार्किंगची सोय. लोक खूप आलेले आहेत. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची एन्जॉयमेंट बघू शकता. तर समोरचा नजारा तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही आता भुशी डॅमला पोहोचलोय. समोर मला धबधब्याचा नजारा दिसतोय. गर्दी खूप आहे. थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला आता तो धबधबा दाखवतो. भुशी डॅमचा हा नजारा छान आहे. लोकांची खूप गर्दी आहे. वरती आम्हाला जाऊ दिलेलं नाही आहे. थोडंसं आम्हाला लेट झालं त्यामुळे आम्हाला पुढे जाऊ दिलेलं नाही आहे. तर इथली लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता. इकडे माझ्या उजव्या बाजूला डॅमचा कचरा दिसतोय. आम्हाला ॲक्च्युली तिथे जायचं होतं पण तिथे जे सिक्युरिटी होते, जी पोलीस वगैरे होते, त्यांनी लोकांना जाऊ दिलेलं नाही आहे कारण तिथला वेळ संपलेला आहे. मित्रांनो, भुशी डॅम बंद झाल्यामुळे आम्ही जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आता परत आलेलो आहे. म्हणजे जिथून धबधब्यांची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी परत आलेलो आहे. बहुतेक लोक हा डॅम बंद झाल्यामुळे म्हणजे त्याची वेळ संपल्यामुळे ही लोक परत या ठिकाणी येत आहेत, या धबधब्याच्या ठिकाणी. तर माझ्या समोर सुंदर असा धबधबा आहे आणि अजून खूप सारे धबधबे इथे आहेत. तो नजारा मी आता तुम्हाला दाखवतो. तर हा समोर धबधबा आहे, छान असा धबधबा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे वरती बघितला तर हे सुंदर सुंदर धबधबे आपल्याला दिसतात. तर हा सुंदर असा धबधबा आहे. इकडे तुम्ही वरती बघितला तर खूप सारी लोक इकडे वरती आलेली आहेत, एन्जॉय करतायत खूप असे. लोकांची गर्दी बघू शकता, इकडे गाड्या बघू शकता. आणि त्याच्यानंतर धबधबा पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दीही इकडे आहे. हा समोरचा छान असा धबधबा आहे आणि याच धबधब्याकडे आम्ही आता जाणार आहोत. चला तर मग. चला आता आम्ही चाललोय धबधब्याकडे.
आता छान असं धबधब्यात भिजून एन्जॉय करून आम्ही आता घरी परत चाललो आहे. संध्याकाळ होत आलेली आहे, लोक पण परत चाललेत. पाऊस येतो आहे, पावसातूनच या धबधब्यातूनच भिजून आम्ही आता परत चाललो आहे परतीच्या वाटेवर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.